नमस्कार. लोकप्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण अंदाजपत्रकाचे महत्त्व ही बाब या ठिकाणी बघत होतो. आज ह्याच अंदाजपत्रकाच्या महत्त्वाचे जे काही इतर मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ह्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला प्रामुख्याने या अंदाजपत्रकाचे महत्त्व या ठिकाणी लक्षात येते. हे मुद्दे हे अंदाजपत्रकाचे महत्त्व आपल्याला लक्षात येण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असे आहे. यामध्ये पहिला मुद्दा आपण बघितला की अंदाजपत्रक जे आहे हे अंदाजपत्रक म्हणजे या सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि ही बाब त्या अर्थसंकल्पाचे महत्त्व वाढविण्यास कारणीभूत ठरत असलेले आपल्याला दिसून येते. तर यामध्ये इतर मुद्द्यांमध्ये अंदाजपत्रक जे आहे हे अंदाजपत्रक ह्या प्रशासनाचे दिशादर्शक असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रशासनाला दिशा दाखविण्याचं, प्रशासनाला मार्गदर्शन करण्याचं कार्य अंदाजपत्रक करीत असलेलं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळेच या अंदाजपत्रकाला महत्त्व प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. यामध्ये अर्थसंकल्पामध्ये आगामी वर्षातील जमा व खर्चाचेच केवळ अंदाज असतात असे नाही, तर ही जमा हा खर्च कुठल्या कारणासाठी, कोणत्या कार्यावर, कोणत्या योजनांवर किती प्रमाणामध्ये होणार आहे हे स्पष्ट करण्यात आलेले असते. आणि त्यामुळे हे आगामी वर्षात होणारे नवीन कार्य व जबाबदाऱ्या आपल्याला काय काय पार पाडाव्या लागणार, कोणती कार्य करावी लागणार, कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार याची कल्पना प्रशासनाला यामुळं अगोदर होत असते. या स्वरूपाच्या कल्पना आल्यामुळे प्रशासन आपले प्राथमिक तयारी करण्याचे कार्य योग्य व वेळेत असे करू शकते. आणि यामुळं की लेखी आदेश प्राप्त झाला की ते कार्य प्रशासनाला सहजपणे कोणत्याही अडथळ्याविना करता येऊ शकते. आणि त्यामुळं काय होतं, त्यामुळं त्या कार्यात ते कार्य नियोजन करणे, त्याची अंमलबजावणी करणे याला विलंब होत नाही, तर ते वेळेत होऊ शकते. सोबतच अंदाजपत्रकामुळे प्रशासनाला आतापर्यंत योजनाच्या अंमलबजावणीमध्ये करीत आलेल्या कार्यामध्ये आता भविष्यामध्ये किंवा पुढील काळामध्ये कशा स्वरूपात बदल करायचा आहे ह्या बाबीची सुद्धा कल्पना ही लवकरच मिळू शकते. म्हणजेच प्रशासनाला आता आगामी वर्षामध्ये कोणते कार्य करायचे आहे हे लक्षात येते, कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत ह्या बाबी समजून येतात आणि तसेच त्याची पूर्वतयारीही प्रशासनाला लवकर करता येत असते. एकंदरीत अर्थसंकल्प हे प्रशासनाला आपली कार्य व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रामुख्याने दिशादर्शकाचे कार्य करीत असते. प्रशासनासाठी अंदाजपत्रकाचे दिशादर्शकाचे कार्य प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये सातत्याने चालत असते, कारण अंदाजपत्रक एक निरंतर प्रक्रिया आहे जी की दरवर्षी होतच असते. आणि त्यामुळं दरवर्षी प्रशासनाला या माध्यमातून
बऱ्याच गोष्टी ह्या माहीत होत असतात. तसेच अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अंदाजपत्रक हे यामध्ये अर्थव्यवस्थेतील सर्व वित्तीय घटकाबाबत निर्णय व धोरण हे ठरविण्यात आलेले असते व त्यानुसारच अर्थव्यवस्था ही वाटचाल करीत असते. जसे की किंमत धोरण, विदेशी व्यापार, कर व्यवस्था, बँकिंग, औद्योगिक क्षेत्र, गुंतवणूक व इतर अशा सर्वच प्रकारच्या आर्थिक घटकांबाबत निर्णय धोरण हे अंदाजपत्रकामध्ये ठरविण्यात येत असतात. अंदाजपत्रकाने देशातील अर्थव्यवस्थेला एक ठराविक अशा स्वरूपाची दिशा ही मिळत असते. जसे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतामध्ये सार्वजनिक गुंतवणूक ही वाढत गेली व भारतामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था ही निर्माण झालेली आपल्याला माहितीच आहे. 1991 नंतर मात्र भारतामध्ये अर्थव्यवस्थेची दिशा जी आहे ही मंद गतीने बदलत गेल्याची आपल्याला दिसून येते. 1991 नंतर शासन आपली केलेली गुंतवणूक ही कमी करत गेलं. म्हणजे जी काही सार्वजनिक गुंतवणूक होती ही सार्वजनिक गुंतवणूक शासन ही मागे घेत गेलं. म्हणजे ती सार्वजनिक गुंतवणूक शासन कमी करत गेलं. आता भारतीय अर्थव्यवस्था ही आपण बघतो की ती प्रामुख्याने ह्या खाजगीकरणाकडे वळलेली आपल्याला दिसून येते. अर्थव्यवस्थेची परिस्थितीचे दर्शन हे अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला होत असते. कारण अंदाजपत्रकामध्ये या सर्व बाबींचे आर्थिक विवरण हे देण्यात आलेलं असते. तसेच अनेकदा कमकुवत झालेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी घेतलेल्या निर्णय व धोरणाचा समावेश हा अंदाजपत्रकामध्ये घेण्यात आलेला असतो. अंदाजपत्रकाच्या तरतुदी व अंमलबजावणीने अर्थव्यवस्था ही टिकून राहून प्रगतिशील होत राहते. म्हणून ह्या अंदाजपत्रकाला अर्थव्यवस्थेचा कणा असे म्हणण्यात येते. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आपण बघितलं की ह्या अर्थव्यवस्थेला एक ठराविक अशा स्वरूपाची दिशा ही मिळत असते. जसे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचं उदाहरण घेतलं आपण की सार्वजनिक गुंतवणूक वाढत गेली आणि त्यामधून समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण झाली. 1991 नंतर परत यामध्ये बदल होत जाऊन ही अर्थव्यवस्था प्रामुख्याने खाजगीकरणाकडे झुकली आणि आज आपण खाजगीकरणाच्या अर्थव्यवस्थेला एक वळण या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून खाजगीकरणाचं मिळालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या अंदाजपत्रकामुळे जे काही गरजू लोक आहेत, जो काही गट वर्ग जनसामान्य जे गरजू आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर आधारही मिळत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून समाजातील निराधार, गरजू, दुर्बल अशा घटकांचाही मोठ्या प्रमाणामध्ये विचार करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी विविध आणि आवश्यक अशा तरतुदी ह्या करण्यात येत असतात. जसे की दारिद्र्य रेषेखालील नागरिक, वृद्ध, ज्यांना उदरनिर्वाहासाठी कुणाचा आधार नाही, तसेच समाजातील पीडित वर्ग अशा
समाजातील लोकांसाठी त्यांच्या गरजाची परिपूर्तता व्हावी, त्यांचा विकास व्हावा, त्यांना जीवन जगण्यासाठी शासन हे या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदत करत असते. त्यांच्यासाठी विविध स्वरूपाची धोरणे ठरविते. अंदाजपत्रकाच्या ह्या अंमलबजावणीतून त्यांना परवडेल अशा स्वस्त दरात घरांची उपलब्धता करून देते. किफायतशीर दामामध्ये त्यांना पोषक असा धान्य उपलब्ध करून देते. त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करते. वयोवृद्ध व्यक्तींना आर्थिक मदत, पेन्शन अशा माध्यमातून देण्यात येत असते. अशा प्रकारे अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सामाजिक विकास व सामाजिक कल्याण हा दृष्टिकोन ठेवून गरजूंना या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून मदत ही करण्यात येत असते. ह्या बाबी ह्या अंदाजपत्रकाचे महत्त्व जे आहे ते वाढवितात. कारण या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून कोणत्याही एका ठराविक व्यक्ती, वर्ग, गटाचा हा विचार करण्यात येत नाही, तर यामध्ये सर्वच व्यक्ती, गट, वर्ग यांचा समान स्वरूपात विचार करण्यात येतो. समान स्वरूप म्हणजे प्रत्येकासाठी एकच निकष असं नाही. त्यांच्या परिस्थिती, गरजा याच्या अनुषंगाने अर्थसंकल्प त्यांच्यासाठी विविध स्वरूपाच्या तरतुदी करीत असतो. ह्या अंदाजपत्रकाच्या महत्त्वाचे इतर मुद्दे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.